कौतुक तुमचं शब्दातीत, यश तुमचं वादातीत. कौतुक तुमचं शब्दातीत, यश तुमचं वादातीत. हृदयाच्या कोंदणात साठवतो हे क्षण, विजयाने तुमच्या भरून गेले मन. विजयाने तुमच्या भरून गेले मन. अभिनंदन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. सन्मानाच्या यशाच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते दीपक शिवाजीराव कुमार तात्या यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपक प्रज्वलन असे दीपक अनेक उपक्रम घेतले आणि त्याच्यामध्ये शाळेचे नंबर काढले. अशी एक कौतुकाची थाप आपल्या शाळेला संस्थेचा प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळालेला आहे. या सगळ्यांचं श्रेय हे तुमचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले वर्षभर, त्यामुळे भाग घेऊन आपण अशीच ठेवायची आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते आणि आपले धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुमारे 97.80% यातील खात्मीचा पक्षात त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे सना पटेल 96.91. यानंतर चतुर्थ क्रमांक आहे
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुमार शोभा द्वितीय क्रमांक आहे पाटील बाबरी 96 पॉईंट तृतीय क्रमांक आहे राणी तन्विका 88 आणि तृतीय क्रमांक आहे पाटील स्वरा 95 तृतीय क्रमांक आहे मानसिक तनिष्का इकडे वगैरे तृतीय क्रमांक आहे शेवाळी प्रणाली ऐक ओके त्यानंतर असे मिळालेले आहे श्रावणी समोर अस्मिता इकडे बघा आर्या प्रथम क्रमांक आपल्या शाळेचा आहे 100 पैकी 100 गुण. तसेच मराठी विषय मराठी तर आपली बोली भाषा असून सुद्धा 99 मार्क कोण पाडू शकत नाही, परंतु 99 मार्क पाडून आपली शाळा राज्यात प्रथम आहे. त्याबद्दल तर शाळेचे करावे तेवढे कौतुक कमी आहेत. आणि आता खरं तर प्रत्येक विद्यार्थिनी मला वाटते की प्रत्येक विद्यार्थिनी काहीतरी स्वतः नवं करून या शाळेत चमकावी असं माझी तर इच्छा आहे. मग आता तुमच्यावर जबाबदारी आहे की तुम्ही अभ्यास करून कुठल्या क्षेत्रात कुठं आणि कसं पुढे जावं याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि या शाळेत जे शिक्षक आहेत त्यांचा नक्कीच पुरेपूर तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. कारण कुठले शिक्षक म्हणत नाही की
विसरू नको, कारण प्रत्येक शिक्षक आपल्याला सांगायला येणार नाही की तू माझ्याकडून हे शिकून घे. तर आपली ही इच्छा पाहिजे की मी प्रत्येक शिक्षकाकडून काहीतरी नवीन शिकलं पाहिजे, प्रत्येक शिक्षकाकडून काहीतरी नवीन घेतलं पाहिजे. तो रेकॉर्ड ब्रेक केला पाहिजे. आज 19 आहे, तुझ्या तुम्ही 20 केल्या पाहिजे त्याच्या. आणि त्या कॉम्पिटिशनसाठी तुम्ही इतकी तयारी केली पाहिजे की शाळेचं नाव अजून उज्ज्वल दर्जावर तुम्ही नेलं पाहिजे. आणि आजचा हा कार्यक्रम, खरं तर हा आजचा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असतो की विद्यार्थ्यांना पुढे प्रेरणा द्यावी. तर कशी द्यावी? तर प्रथम क्रमांक जर विद्यार्थीनीचा आला असेल तर त्या प्रथम क्रमांकाशी पोहोचण्यासाठी आम्ही मागच्या वेळेस, म्हणजे मी तुम्हाला एक सांगते, मी 9वीत होती ना, तेव्हा आम्ही इथंच बसलेलो आणि तेव्हा असं वाटायचं की आमचा पण कार्यक्रम कधी येणार आणि त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळायची 10वीचा अभ्यास करायला. आणि खरंच आजचा तो दिवस आलाय. आम्हाला असं खरं वाटतं ना की आम्ही शाळा सोडून गेलोय अजून, कारण शाळेत असं युनिफॉर्म असं वाटतं मला. हा पण अकॅडमीचा युनिफॉर्म आहे, शाळेचाच युनिफॉर्म वाटतो. आणि प्रत्येक दिवशी कोणत्या तरी शिक्षकांची नक्की आठवण येते आम्हाला. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खूप छान आहे. प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला एका विषयात आदर्श कसं बनायचं ते सांगितलंय. शाळा वेगळी कशी असावी, तर शिक्षक हे आईप्रमाणे, बाबांप्रमाणे संस्कार देतात. संस्कार देण्याबरोबरच ते शिकवतात पण. आणि आयुष्यात कसं पुढं जायचं, आत्मविश्वास, प्रेरणा हे पण ते देत असतात. ह्याच वर्षी म्हणजे आमची पण 10वी झाली आणि आमच्या पण वर्ग शिक्षिका पाटील मॅडम ह्या पण रिटायर होणार आहेत. तरी म्हणजे मला बरं वाटतंय की आमच्या बरोबरच झालं म्हणून रिटायर. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचं आरोग्य खूप छान राहो आणि टीचर आम्ही तुमच्या संपर्कात नक्कीच राहू. कारण सर तर बोलले की अख्ख्या कराडमध्ये कन्या शाळा 1 नंबरला आहे म्हणून आमचे सर. पण 10वीला सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू भिसे मॅडमना, त्यांनी मला रिटर्न ह्या शाळेत घेतलं. आणि त्यामुळं आणि मी NMMS जरी मी वेगळ्या शाळेतनं धारक झाले असले तरी मी त्या शाळेत NMMS धारक असून तिथं मला पुरस्कार मिळाला नव्हता. पण मी ह्या शाळेत जेव्हा आले तेव्हा माझ्या इथं घटला नव्हता, तरी पण माझ्या इथं सत्कार घेतलेला PV पाटील सरांनी, त्यांना पण थँक्यू. त्यावेळेला ती म्हणली की माझा आजचा शाळेतला शेवटचा बक्षीस समारंभ आहे. तर मी म्हटलं की तसं म्हणायचं नाही बाळा, पुन्हा 2ऱ्या-3ऱ्या वर्षी तू पुन्हा अधिकारी होऊन ह्या शाळेला तुला बोलवावं, इतकी मोठी हो तू. मला फक्त एकच सांगायचं आहे की ह्या शाळेतले शिक्षक खूप छान आहेत. इथल्या शिक्षकांच्यामुळं तिच्यात इतका फरक पडला. सगळ्यात पहिल्यांदा सांगते, तिला 5वीला कोळी टीचर्स होत्या, तर कोळी टीचरांमुळं तिला म्हणजे खूप अशी ही होती ती 4थीपर्यंत की आपलं काही दुसऱ्याला द्यायचं नाही. पण कोळी मॅडम म्हणजे कायम नेहमी सांगायच्या की अगं तुझाच अभ्यास होतोय ना, मग सांग की तिला समजावून. त्यामुळे तिला दुसऱ्यांना सगळं समजावून सांगायची सवय लागली. दुसरी गोष्ट थोरात मॅडममुळे तिचं इंग्लिश इतकं सुधारलं. आधेमध्ये ती घरात नेहमी इंग्लिशच बोलत असते. तिसरी गोष्ट भिसे मॅडम, सगळ्यांचं पूर्णपणे ऐकून घ्यायचं. किती पण वेळा तुम्ही बोला, ती पूर्ण भिसे मॅडमचा तिनं तो गुण घेतलाय की कधी कोणाच्या मध्ये बोलत नाही, ती सगळं ऐकून घेत असते. चांगले अभ्यास करा, व्यवस्थित आपलं घडवा काहीतरी. आणि माझी मुलगी एवढी चिकाटीनं शिकलेली आहे की आज तिला आदर्श विद्यार्थिनी म्हणून नाव दिलेलं आहे. 5वी ते 10वी माझ्या मुलीने एका शाळेच्या ड्रेसवरती काढलेलं आहे. शेवटी तिचं ड्रेस फाटला म्हणून सरांनीच म्हणले की बाळा मी तुला पैसे देतो, तू ड्रेस घे. पण मुलगी माझी म्हणली नको सर, माझ्या वाटणीचं पुढच्या वर्षी एखाद्या मुलींना हे ड्रेस द्या, पण माझी झाली, मी ह्याच्यामध्येच ॲडजस्ट करतो. अशा प्रकारे माझ्या मुलींनी पण मला आतापर्यंत साथ दिलेला आहे. सगळ्या मुली पालकांना असंच साथ द्या आणि यशाला चांगले बना. एवढे माझे 2 शब्द बोलून मी संपवत आहे. शाळेला असंच यश मिळू दे आणि मुलं खूप पुढं जाऊ दे, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. प्रमुख पाहुणे म्हणून शांता प्रबंध
होऊन तुम्ही नंतर निर्णय घ्या. ते शाळेला काही द्यायला पाहिजे का आपण बँकेतर्फे द्या हे आहे तिथं. आणि तसंच दुसरे संदीप पाटील हे सुद्धा माझे जवळचे मित्र आहे, वैशिष्ट्य आहे. आणि तसंच एक संस्थेसाठी मरणार पगारसाठी तिचे विचार न करताना शाळेतले प्राध्यापक आणि प्राध्यापकी आपली हे आदर्श आहे तिथे हे शाळेचे. ते मी बघतो प्रत्येक वेळ तिथं करता. मी सुद्धा ते पगार काम करत नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी संस्थेसाठी झटपटणारे हे शाळे फक्त मी बघितलेले. प्रत्येक ठिकाणी ते काहीतरी वेगळेच असतं. आणि म्हणजे शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सगळ्याला माझे नमस्कार आहे. प्रथम आम्ही बोलतो एक मन आहे तिथं बरं का, खायला पाहिजे गरिबांच्या घरी आणि बघायला पाहिजे श्रीमंताच्या घरी. याला एक आपली शाळा उदाहरण आहे. आता पोतदार आहे, इंग्लिश मीडियम आपली बचपन आहे, हे सगळे आहे. तिथं बघताना सगळे 4 व्हीलर लावलेले असते, सगळी जास्त टिपटॉप असते, पोरं सगळी टिपटॉप येते. कबूल आहे, मी नाही म्हणत नाही. रंग असते, ते मॅट गाठलेले असते, सगळी आहे. परंतु इथं येऊन बघताना त्या शाळेचे वैशिष्ट्यच वेगळे. तिथलं शिक्षण म्हणा, तिथं शिकवताना म्हणा, प्राध्यापक म्हणा, हे वेगळेच आहे तिथं. त्याच्यामुळं ते गरिबांच्याकडे खायला पाहिजे आणि श्रीमंताकडे बघायला पाहिजे. त्याला एक आदर्श ही शाळा आहे. हे असं शाळेत पोरं येऊन टाकताना आनंद वाटतो. आणि स्पेशली पटेल मला इतका आनंद वाटला बरं का. त्यांच्याकडे तिथं बरं का शाळेला पाठवू द्यायचे कमी आहे. आणि त्याच्यात बरं का त्यांनी शाळेला पाठवून ते मुलीसुद्धा तिथं 98% मार्क घेऊन त्यांनी खूप हे केले बरं का. त्याला मगाशी सांगितलं तुम्ही ते मुलीला काही करू नका, फक्त शिक्षण द्या, दुसरं काय करू नका. आणि दुसरं म्हटलं तर तुमची बरोबर असलेल्या माणसाला सुद्धा हेच सांगा. स्वतःच्या पायावर उभं राहा. पुढचे दिवस इतकं बेकार आहे म्हटलं तर इतकं बेकार आहे. त्याच्यामुळे मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. प्रत्येक मुलीला मी सांगतो आहे, प्रत्येक मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर 2-4 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर पुन्हा पुढे तुमचे लग्नाचे विचार करायचे. आई वडिलांना सुद्धा समाजामध्ये तुम्ही 35-65% म्हटलं तरी बघा माझी मुलांनी 35% 65% घेतले म्हणजे कोणी फिरून बघतच नाही. 80-85% म्हटले तर माणूस जरा उभं राहतो. 90-95% म्हटले तर मागं फिरून बघतो. आणि 98 म्हटले तर ते पेरेंट्सचा विचार, तुमची नाव काय, तुमची मुलीला कुठल्या शाळेला घातले, असं विचार. भिसे मॅडम खरंच खूप धन्यवाद. तुम्ही मला ही संधी दिली आणि इथे मला यांच्याशी हिरवीज करता येतात. खरं तर मी ठरवलं होतं खूप करिअर आणि ह्या विषयावरती बोलायचं, पण परत एकदा आता तुमच्यासारखीच मी छोटी मुलगी झालेली आहे, त्यामुळे मला आता खरंच करिअरविषयी बोलावं का. या मुलींनी सांगितलेलंच आहे की 5-6 वर्षांनी परत अधिकारी बनून इथे येणार. हे सगळं बोलल्यानंतर तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की आपण यांच्यासारखं झालं पाहिजे, आपल्याला पण आता पुढे पारितोषिकं मिळाली पाहिजे, काही वर्षानंतर आपण शाळेचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये कॉम्पिटिटिव्हनेस हा लहानपणापासूनच असतो आणि योग्य शिक्षक कन्या शाळेत इथे मिळाल्यामुळे तो अजून वाढीस लागलेला असणारच आहे. त्यामुळे त्यांना अजून काय वेगळं सांगायचं म्हणजे तुम्ही काहीही बना, अधिकारी बना, तुम्ही BA करा, BCom करा, इंजिनिअरिंग, मेडिकल, असंख्य म्हणजे आपल्याला खूप ऑप्शन्स असतात, आपण काहीही करू शकतो. तुम्ही एक गृहिणी पण बना, पण जे काय कराल त्याचा पाया हा आत्ता तुम्ही जे शिकताय शाळेमध्ये त्याच्यावरती असतो. म्हणजे तुम्ही गृहिणी जरी बनलात तरी एक उत्तम माता बनाल, उत्तम आई बनाल आणि आपल्या मुलांना शिक्षणासाठी म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो की फक्त करिअर आणि त्याच्या मागे असं नाही, तर बऱ्याच गोष्टी. पण शिक्षण हा मूळ पाया आहे. त्यामुळे शिक्षण कुणीच म्हणजे मुलींचा एक ड्रॉपआउट म्हणतो आपण, जे की शिक्षणातून मुली 10वी नंतर वगळल्या जातात किंवा नंतर पुढे त्यांना मोठं शिक्षण घेता येत नाही किंवा काही पुढे जाता येत नाही शिक्षणामध्ये. पण मला असं वाटतं की इथे शिक्षणच म्हणजे पायाच एवढा चांगला घातला गेला आहे की कुणी ड्रॉपआउट वगैरे हा तर विचार कोणी करणारच नाही. आणि म्हणजे की अनुष्का आता बोलली ना की मी 21-22व्या वर्षी मी असं अधिकारी होईन आणि मी इथं परत येईन, पण माझ्या बाबतीत जे काही घडले ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी वयाच्या 35व्या वर्षी
म्हणजे की यश प्राप्त केलं आहे असं मला वाटतं. माझं लग्न 21व्या वर्षी झालं. लग्न 21व्या वर्षी झालं. त्यानंतर मला मुलं झाली. म्हणजे 7 वर्ष मी फॅमिलीमध्ये होते. म्हणजे शिक्षणाचा काही गंध नाही. मी पहिला ग्रॅज्युएट झाले होते, BSc केमिस्ट्री झालं होतं, पण मी घरीच होते. 7 वर्ष मी घरी होते. त्याच्यानंतर मी माझ्या म्हणजे लग्नानंतरही मुली शिकू शकतात का, तर आपला जर नवरा सपोर्टिव्ह असेल तर आपण काहीही करू शकतो. म्हणजे मी लग्न झाल्यानंतर 7 वर्ष घरी असल्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला की तू नर्सिंग कर. मी 4 वर्ष नर्सिंग कोर्स केला. त्यानंतर मी 2019ला पासआउट झाले. 3 वर्ष मी शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटल इथं 3 वर्ष मी जॉब करत होते. नंतर मी तिथनं मला ते सर म्हणजे मी जिथंही काम करत होते तिथं मी एकदम असं मनापासून करत होते. पण मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. म्हणजे मी तेव्हा 27-28 वर्षाची असेल तरी मला शिकण्याची 28 नाही 30-32 वर्षाची होती. तरी मला शिकण्याची जिद्द होती. मी MSc करण्यासाठी इकडे ॲडमिशन घेतलं. कृष्णा हॉस्पिटल ॲडमिशन घेतलं आणि शिकत असतानाच 1 वर्ष MSc झालं आणि नंतरही मी असे काही गप्प राहिले नाही. गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतात DMER ही एक्झाम गव्हर्नमेंटची आत्ता झाली. त्यामध्ये मी ती एक्झाम दिली. मला वाटतं जानेवारीमध्ये ही एक्झाम झाली नाही जूनमध्ये झाली. जून 2023ला त्यावेळेस मी ती DMERची एक्झाम दिली आणि त्यामध्ये मी 146 मार्क्स मिळवून ओपनमध्ये सिलेक्शन झालं माझं. आणि मी कोल्हापूर सिटी हॉस्पिटल गव्हर्नमेंटला स्टाफ नर्स म्हणून जॉब करते. आज ह्या शाळेला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, त्यामुळे सर्वांना शाळेचं पहिल्यांदा मी हार्दिक आभार मानतो. शिक्षण संस्था हे नावारूपाला आली. खरंच मला कौतुक वाटतं की शाळेने कमी कालावधीमध्ये ह्या शाळेचं नाव लौकिक केलं आहे आणि कराडला शाळेतला बीट करत आहेत. म्हणजे कराडच्या शाळा आहेत ना त्या आता मागं पडतील असं वाटायला लागले. खरंच म्हणजे इतक्या मुलांचं भरघोस यश बघून मला असं वाटतं की आपली मुलं पण या शाळेत पाहिजे होती. मला 2 मुले आहेत. तर माझी मुलगी 5वीमध्ये, ती आता सैनिक स्कूलमध्ये भरती झालेली आहे. आपल्याच संस्थेची विद्यार्थिनी. ती आता सांगलीला SK इंटरनॅशनल स्कूलला ती भरती झालेली आहे. तिला 300 पैकी 223 मार्क पडून ती सैनिक स्कूलमध्ये गेलेली आहे. म्हणजे मुली कमी पडत नाही ही एक सिद्ध झाले की मुली अजिबात कमी पडत नाहीत. मुलीमध्ये खूप जिद्द असते आणि जिद्दीवर नाही अजून एक मला विषय वाटला, जिद्द तुम्ही ठेवायच पाहिजे. मला शाळेत समितीला एक विनंती करू वाटते की जिद्द या विषयावरती तुम्ही चंदू चॅम्पियन पिक्चर मुलांना दाखवा. शाळेत समितीला की मी एक अशी विनंती करतो सर्व मुलींना एकत्र घेऊन चंदू ज्या मजुरांनी मनापासून मन लावून काम केलेलं आहे त्यांची मजुरी म्हणजे त्यांचं बक्षीस देण्याचा हा दिवस म्हणजे आजचा बक्षीस समारंभ. ज्या विद्यार्थिन्यांनी दैदिप्यमान यश मिळवलेले आहे 100पैकी 100% गुण 98% 99% मार्कचे आभार मानते. पालकांचे पण आभार मानते ज्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ दिलेला आहे, त्यांच्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्यांना ह्या यश मिळवण्यात त्यांना यशस्वी केलेलं आहे. आणि तसंच मी आभार मानते त्या सावित्रीबाईंचे ज्यांनी तुमच्या शिक्षणासाठी आपल्या खांद्यावर चिखल मात्यांचा असं वाटतं. कारण अगोदर आत्ता नगरपालिका झाली त्यावेळेस अगोदर मलकापूर ही ग्रामपंचायत होती. अत्यंत बिकट आणि कठीण अवस्थेमध्ये ही शाळा चालवणं अतिशय मुश्किल होतं. अनेक अडथळे पार करत थोरात साहेबांनी हे शाळेचं छोटंसं वृक्ष लावलं आणि आज हा वटवृक्ष झालेला आहे. आणि कराडच्या शाळेबरोबर आपली शाळा स्पर्धा करत आहे. आपल्या शाळेला आदर्श शाळा म्हणून बक्षीस मिळालं याबद्दल सुद्धा मी सर्व शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे आणि सर्व शिक्षिका विद्यार्थिनींचे अभिनंदन करते. जे पारितोषिक मिळतं त्याच्यामुळं पुन्हा आपणाला आणखी मोठं कष्ट करण्याची प्रेरणा मिळते. तेव्हा ती प्रेरणा घ्या आणि मोठं व्हा. मी तर असं म्हणेन सगळ्यांनी आता तुम्हाला कोण मोठा ऑफिसर व्हा, कोण व्हा असं सांगितलं आहे. मी माझ्या मनातली गोष्ट सांगतो, तुम्ही अत्यंत चांगली गृहिणी व्हा. विशेषतः शेतकरी व्हा. पॉलिक्लिनिक काढा, हायड्रोपोनिकमध्ये मदत करा. ते फार सोपं जाईल तुम्हाला असं मला वाटतं. आणि चांगली गृहिणी बनणं हे प्रत्येकाच्या जीवनातलं एक महत्त्वाचं ध्येय असलं पाहिजे. Youth is not everything.
in a life, but it is a state of mind. म्हणजे मन आनंदी ठेवा. मन जर आनंदी ठेवलं तर तुम्ही जे काय काम हातात घ्याल त्याच्यामध्ये निश्चितपणे यशस्वी व्हाल. आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ शर्वरी जोशी, शाखा प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा मलकापूर, याही आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्यात. याबद्दल त्यांच्याही विद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच प्रमुख पाहुणे मान्य मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. संस्थेचे सचिव माननीय भाऊ आणि प्रेरणास्थान ज्यामुळे असे कार्यक्रम होते हा मोठा वर्ष घडलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पुलिंग मिळते सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही. या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले याबद्दल विद्यालयाच्या वतीने माननीय भाऊंचे मी आभार मानतो. तसेच नवा श्वास नवा, जिंकण्याचा ध्यास नवा. जोश नवा, श्वास नवा, जिंकण्याचा ध्यास नवा. हरत नाही जिद्द येथे, जागतो विश्वास नवा. हरत नाही जिद्द येथे, जागतो विश्वास नवा.